भाऊबीजेच्या दिवशी टिटवाळ्यात 3 भावांचा बुडून मृत्यू झालाय। काळू नदीच्या पात्रात हे तिघे बुडालेले आहेत। त्यामुळे मांडाकोळी वाड्यातील भोईर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 16 वर्षीय साईनाथ संजय भोईर, 13 वर्षीय जीवन उर्फ बंटी भोईर आणि 9 वर्षीय साईनाथ संतोष भोईर या तिघांचा मृत्यू झालाय। कोळीवाड्यात राहणारे भोईर कुटुंबातील 2 सख्खे आणि 1 चुलत भाऊ असे तिघे जण तसंच इतर 2 अशी 5 मुलं दुपारी 4च्या सुमारास आंघोळीसाठी काळू नदीवर गेले होते। त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झालाय। किशोर पगारे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। किशोर, नेमकी काय आहे ती ही घटना? अनिकेत, नेमकी भाऊबीजे दिवशी ही घडलेली घटना आहे अत्यंत हृदयद्रावक आहे आणि हृदय हेलवणारी आहे। एकाच कुटुंबातील 3 मुलं जी ह्या नदीत बुडून मृत्यू झालेले आहेत। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे असं कळतंय। या 3 मुलांची आता मृतदेह हे कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले आहे। मात्र ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्यांच्यासोबत 2 मुलंही होते। त्या 5 मुलं जे खेळायला गेले होती त्यातल्या मुलांनी नंतर 2 मुलं काठावर बसली होती। त्यांनी नंतर मात्र जाऊन त्यांच्या घरी सांगितले की मुलं बुडायला लागलेले आहेत। त्यामुळे पूर्ण गाव ते शोधायला गेले। मुलं बुडाली होती। अग्निशामक दलाच्या सहाय्याने आणि पोलिसांच्या मदतीने लवकरात लवकर ह्या मुलांना बाहेर काढण्यात आलं। पण दुर्दैवी ह्या 3 मुलांचा अंत झालाय। भोईर कुटुंबावर ही फार मोठी अवकाळ पसरलेली आहे। अनिकेत, नक्की धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल। तर भाऊबीजेच्या दिवशी टिटवाळ्यात 3 भावांचा बुडून मृत्यू झालाय। काळू नदीच्या पात्रात हे तिघे बुडालेत। त्यामुळे मांडाकोळी पाड्यातील भोईर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय।